मी तुमचा रीलवाले बाबा आज गावची मजा घ्यायला चाललेलो आहे. नदीवरची आंघोळ. तर आज आमची बोरचा प्रॉब्लेम झाल्यामुळे पाणी नसल्यामुळे आज आम्ही चाललोय नदीचा आनंद घेण्यासाठी नदीवरती. आणि नदीतला व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा रीलवाले बाबा. पाहू शकता आपण आलोय नदीला. नदीचा जरा हिरवागार. उन्हाळा असल्यामुळे पाणी कमी आहे तरी सुद्धा आंघोळ करण्या इतकं पाणी आहे. तर आता आम्ही थोड्या वेळात आंघोळीचा आनंद घेऊ. साई झालेला आहे सज्ज आंघोळीसाठी. त्यांनी कपडे काढलेले आहेत. तर पाहू शकता सुंदर असं पाणी. थोडं गढूळ वाटते कारण साठलेलं पाणी असल्यामुळे उन्हाळा आहे. पाण्याचा आवाज ऐकू शकता तुम्ही. बघा पाण्याचा आवाज. गावाला आल्यानंतर हीच अशी मजा असते आंघोळ करण्याची. नदीचा परिसर असल्यामुळे थोडं हिरवगार. हे बघा पाहू शकता निसर्गातला निसर्गरम्य असं नदीकडचं वातावरण. हे बघा तुम्हाला झूम करून दाखवतो. पाणी असलं की तिकडं हिरवगार असतंच निसर्ग थोडासा. ते बघा साई झालेला आहे सज्ज आंघोळीसाठी. पाण्याचा आनंद घेतोय. तर फायनली आम्ही आता आंघोळीला आलेलो आहे. तर साई आणि सार्थकीची आंघोळ झाली. आता मी आंघोळ करणार आहे. ही अशी मजा करायला जरा कमीच भेटतं. याचा आनंद आम्ही पुरेपूर घेतोय. आम्ही आहो सासरवाडी मोपोस साळशिंगे तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील नदीचा आनंद घेतोय. उन्हाळा असल्यामुळे पाणी कमी आहे पण आहे ते पाण्यामध्ये पण आम्ही आनंद घेतोय. कारण हे साठलेलं पाणी बंधाऱ्याचं त्यामुळे इथं साठा असतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला पाणी भेटलेलं आहे. तर पाण्याचा आनंद घेतोय आंघोळीचा आम्ही. दे इकडे. मस्तपैकी नदीचा आनंद घेताना. कारण हे आनंद आम्हाला मुंबईला करायला भेटत नाही. आणि ह्या पाण्यामध्ये एक वेगळा औषधी गुणधर्म असतो. तर पाहू शकता नदीचा आनंद घेतोय आम्ही. थोड्या वेळात तुम्हाला दाखवेल. आता आंघोळ झालेली आहे. थोडा दगड फेकीचा आनंद घेतोय आम्ही. पाहू शकता तुम्ही. हे बघा दगड फेक. हे बघा हा बघा लांब मारतात. हा हा दादा. यस यस. हा शेवटचा जागा आहे. तर आता आम्ही आंघोळ करून निघालोय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा रीलवाले बाबा. आंघोळ करून झाली आहे. तर आता निघालोय आम्ही घराच्या दिशेने. मस्तपैकी आंघोळ झालेली आहे. दुपारचं कडक एकदम ऊन आहे. आता गेल्यावर मस्तपैकी
जेवण करणार. असा नदीचा किनारा, सुंदर अशी नदी, नदीच्या लगतच पूल आहे. हे बा पाहू शकता समोर, ताबा दाखवतो तुम्हाला मी. समोर असा पूल हा बघा. ही नदी नदीचा बघा ही पायवाट. आता पायवाटाच्या दिशेने आम्ही निघालोय घराकडे. माळ्यातलं घर. साई सुद्धा निघाला आहे घराच्या दिशेने. कडक असं ऊन. CSKचा फॅन आमचा साई. आता टीम तर बाद झालेली आहे, पण तो तरी सुद्धा त्याला अपेक्षा होती की CSKने यावं, पण त्याच्या आशेची निराशा झालेली आहे. काय हरकत नाही, पुढच्या वेळेस नक्की होईल. तर दुरून पाय वाटे चाललो आहे. आलं आहे आमचं मस्तपैकी सुंदर माळ्यातलं घर. हे पहा समोरच्या वावरात कडवा. लांबून बघा हे बा सुंदर असं घर. माळ्यामध्ये सुंदर असं हिरवगार हत्ती गवत. आंब्याची झाडं पाहू शकता. सुंदर अशी आंब्याची झाडं. हे बघा घरासमोर सुंदर अशी आंब्याची झाडं. हे बघा कसे आंबे आलेत. कैऱ्या अजून झाड बघा पिवळ्या पिवळ्या कैऱ्या. येतील आता तोडायला. घरासमोर सुंदर असं झाड. हे बघा समोर घर. ही आंब्याची झाडं. हे बघा समोर. हे बघा फळं बघा. सुंदर अशी आंब्याची फळं. तर मस्तपैकी दुपारची आंघोळ केली आहे आणि आता या तुम्ही वनभोजनाला. बघा आंबे कापते शेतातले आपले. सुंदर पैकी मस्त आंबे. मस्त जेवण हे. तर या वनभोजन चाललंय आमचं मस्तपैकी झाडाखाली. पाहू शकता दुपारचं ऊन आहे. झाडाच्या सावलीमध्ये सुंदर असं वनभोजन. या काकींनी मस्तपैकी सांडग्याची भाजी दिली आम्हाला. ही आहे सांडग्याची भाजी आणि भेंडी. बघा चुलीवरचं जेवण मस्तपैकी. आपली झुमका भाकर, आपली मराठमोळी. आणि हा आमचा साई सार्थकी. ह्या आमच्या मामी. ह्या आमच्या म्हशी. तर आता आम्ही घेतो जेवणाचा आनंद.